चला प्रेक्षकांना तुम्हाला आता एक लाईव्ह मॅच कॉमेंट्री ऐकून दाखवतो मस्त पैकी. पंकजबाईची आणि राजूबाईची टीम यांची एक लढत चालू आहे. पंकजबाईच्या टीमची पहिली बॅटिंग आलेली आहे. ओपनिंग बॉलर प्रणवभाई पाहू शकता तुम्ही इथे. पंकजबाई बॅटिंगला आले आहे. तो नॉन स्ट्रायकरला सचिन. प्रणव सरचा पहिला बॉल आणि मारलेला एकदम उत्तम असा चौकार, षटकार गेलाय. पंकजने मारला षटकार आणि टीमला आला आकार. आता पंकजबाई जोमात आणि पुढची टीम कोमात. ते पाहू शकता पंकजबाईचा सेकंड बॉल. 6 रनवर पंकजबाई. प्रणवबाईची पुढची बॉल. पंकजबाई वाईड बॉल साठी प्रयत्न. आता पंकजबाई खेळत आहे. प्रणवबाईचा बॉल पंकजबाईने मारलेला आहे आणि अजून एक 13 चौकार ना, षटकार. अजून एक षटकार. नुसते षटकारावर षटकार. पंकजबाईचे षटकार, चौकार. षटकार मारून दमला म्हणून पंकजबाईने मारला चौकार. 17 रन झाले आहेत पहिल्याच ओव्हरीत आणि इथे परत पंकजबाईने एक टोलवला. 18 धावसंख्या 18. एका ओव्हरीत 18. 5च बॉल झाले आहेत. आता सचिनबाई स्ट्राईकवर आणि हा एक चेंडू आणि एकदम उंच टोलावलेला चेंडू. एकदम हिट मारण्याचा प्रयत्न पण नाही लागली हिट. गुड गुड गुड. पहिल्या ओव्हरीत 18 धावा झालेल्या आहेत आणि प्रणवबाईच्या पहिल्याच ओव्हरीत 18 धावा तुम्ही पाहू शकता. किती ओव्हरची मॅच आहे हे आता दुसरी ओव्हर घेऊन नितीन आलेले आहेत आणि ते पंकजबाईने एकदम टोलावलाय. 24 पंकजबाई फक्त सगळे दमल्यावरच खेळतात असं वाटतं. आणि पंकजबाईने एक मारलेला आणि अजून एक मारलाय 30 रन आणि फक्त 1.2 ओव्हर मध्येच 30 धावा झालेल्या आहेत. आणि पंकजबाईने परत एकदा टोलावलेला आहे. एकदम उत्तुंग असा 31 शॉट. 31 धावा झालेल्या आहेत आणि ही दुसरीच ओव्हर चालू आहे. पाहू शकता इथे सचिनबाई मारला, अडवला, कॅच आउट झालेला आहे ते सचिनबाई. हा 31 झाले आता मस्त एकदम. आता नवीन फलंदाज स्ट्राईक घेत आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. दुसरीच ओव्हर चालू आहे. राजूबाईची टीम वर्सेस पंकजबाईची टीम. वाईड आहे ना, ठीक आहे. हा बॉल दिलेला आहे बालाजी वाईड साठी अपील करताना. पाहू शकता. अरे परत एकदा वाईड. 32 बालाजी स्कोर काय झाला? बालाजी वाईड नाही. बालाजी स्कोर काय झाला? 31 2 ओव्हर 31 रन. 2 ओव्हर 31 झाले आहे. आता कर्णधार, दोन्ही कर्णधार आमने सामने. पाहू कोणता कर्णधार कोणाला बारी भरतोय. राजूबाईचा बॉल. पंकजबाई राजूबाई नवीन बॉल घेऊन येताना पंकजबाईला. पंकजबाई परत एकदा 30 क्रीज वरनं बाहेर जातात. माझं किशन पाहू शकता एकदम विकेट किपिंग करताना. आता नवीन बॉलर राजू. पंकजबाईने टोलावलेला चेंडू अडवलेला आहे तिथे महेश भाऊनी 33 आणि एकदम 33 धावा झालेल्या आहे. तिसरीच ओव्हर चालू आहे. आणि हा एकदम डिफेन्स शॉट आणि काळूच्या हात बॉल त्याच्यामुळे कोणी धावलं नाही. 33 धावा भारी फिल्डिंग करायला तू. आणि एकदम पाहू शकता चौका गेलेला आहे. पीएससीने 37 धावा झालेल्या आहेत. पहिलीच इनिंग चालू आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. 37 धावा अजून पाहू शकता. आणि हा किशनबाईने कॅच मिस केलाय. 37 धावा झालेल्या आहेत. आता पाहू शकता शेवटचा बॉल घेऊन राजूबाई आणि ह्या फलंदाजाने एकदम मारलेला चेंडू राजूबाईने अडवला आणि ठीक आहे 37 धावा झालेला आहे. एक लाईव्ह प्रदर्शन दाखवतोय तुम्हाला. 37 धावा झालेल्या आहेत आणि 3च ओव्हर झाल्यात. 3 ओव्हर मध्ये 37 धावा. आता नवीन बॉलर विनय घेऊन येत आहे पंकजबाईंना. पंकजबाई विनयच्या बॉलवर आणि पंकजबाई आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये. 38 धावा झालेल्या आहेत. आता पंकजबाई मारेल का नाही. आणि पंकजबाईने एकदम उंचवून मारलाय. 6 रन 6 किती 44 धावा झालेल्या आहेत. आणि हीच पंकजबाईची स्टाईल. 44 धावा गोलंदाजांना विचलित करून षटकार वसूल करतात. अजून एक 6. 44 धावा. विनयबाईची बॉलिंग. पंकजबाई बॅटिंगला आणि पंकजबाईने एकदम उंच टोलावलेला चेंडू. प्रणवबाई फिल्डिंग करतात. प्रणवबाईने रनआउट चान्स मिस केलेला आहे. काळूबाईकडे बॉल. काळूबाई आपला टाइमपास करताना. 45 आणि नवीन फलंदाज विनयबाईचा बॉल. विनयबाईने बॉल टाकला. नवीन फलंदाजाने एकदम उत्तम आणि हा राजूबाईने कॅच पकडून बाद केले. आता
नवीन एक सबस्टिट्यूट आपला फलंदाज येत आहे अभिभाई. एक्सचेंज फिल्डर एक्सचेंज बॅट्समॅन अभिभाई. विनयभाईच्या बॉलिंगवर अभिभाईने पहिला चेंडू बाहेर. अभिभाईला पाहून विनयभाई जरा थकले. विनयभाई अभिभाईला आणि अभिभाईच्या फॉर्म इकडे आल्यानंतर गेलेला दिसत आहे. आता पाचवी ओव्हर घेऊन येत आहे. 4 ओव्हर झालेल्या आहेत. 46 रन झाले आहेत. 5वी ओव्हर घेऊन येत आहेत महेश वाबळे. पाहू शकता महेश वाबळे आणि पंकज भाई नेहमीच्या स्टाईल मध्ये फलंदाजी करताना. मागे किशन एसटी रक्षण करताना आणि महेश भाई परत एकदा बॉल घेऊन येताना पंकज भाईने एकदम टोलवलाय, पण महेश भाईच्या हातात डायरेक्ट काय खरं नाही. अरे पंकज भाई तू बोल मग. पंकज भाई परत एकदा चेंडू मारलाय षटकार आणि ते 50 रना कमी झालेले आहेत. 50 रना पूर्ण झालेले आहेत. महेश भाई परत एकदा चेंडू टाकताना पंकज भाईने परत एकदा टोलावला, पण हाट म्हणून सोडून दिला. पंकज भाई परत एकदा महेश भाई चेंडू घेऊन येताना पंकज भाईने मारलाय आणि ते आउट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ते बालाजी परत एकदा महेश भाई चेंडू घेऊन येताना महेश भाईने हा चेंडू टाकलेला आहे आणि अभिभाईने मिस केला. 5 ओव्हर 52 रन. 46 नंतर एक 6 मारला आता. हो रे का 51 रन. एक वाईड आणि हा एकदम टोलवलेला चेंडू. 57 रन. आणि हे रोशनभाई बॉलिंग करताना पंकज भाईने एकदम परत टोलवलेला चेंडू आणि पाहू शकता. आणि इथे प्रणव भाई परत पळताना आणि किशन भाईने बॉल घेतलेला आणि फेकलेला आहे रोशनकडे. 59 रन झालेला आहे. रोशनभाई नवीन चेंडू घेऊन येताना रोशनभाई पंकज भाईने परत एकदा टोलवलेला चेंडू पाहू शकता. एक षटकार मारलेला. 66 रन. रोशनभाई परत एकदा चेंडू घेऊन येताना पंकज भाईने परत एकदा मिस केलाय. 66 धावा झालेला आहे. पंकज भाई रोशनभाई आणि एकदम बोल्ड काढलाय पंकज भाईचा. एकदम अचंबित करणारा चेंडू रोशनभाईने टाकलेला आहे. रोशनभाई शेवटची ओव्हर आहे ना. रोशनभाई बालाजी अरे एकदम उच्च असा बालाजीने मारलेला चेंडू, पण किशनभाईने अडवलाय. सात ओव्हर बोलले होते त्यांनी. आणि शेवटची ओव्हर घेऊन येत आहे किशनवा आणि ते पाहू शकता अभि आणि बालाजी. किशन घेऊन आलेले आहे. किशन ओव्हर घेऊन आलेत आणि अभिभाईने एकदम उंच चेंडू मारला, पण किशनभाईने टिपला. 5वा बॉल चाललाय आणि किशनभाई अभिभाईने एकदम मारलेला चेंडू आणि एक राव आणि रनआउटचा चान्स एकदम मिस होता राहिला. मागं पाहू शकता काळू किपिंग करताना. 4 बॉल बाकी आहेत आणि एकाच टीमचे 2 मेंबर किशन आणि बालाजी. किशनने बालाजीला चेंडू टाकलाय. बालाजीने एकदम मारलाय, पण बालाजीने काही सिक्स जात नाही. आणि किशनभाई बॉलिंग पाहू शकता. इथे अभिभाई बॅटिंग पाहू शकता. काळूबाईची किपिंग पाहू शकता. आता किशनभाई नवीन चेंडू घेऊन येताना आणि एकदम मारला अभिभाईने 1 रनासाठी आणि 1 रन तिथे रनआउटचा चान्स नाही भेटला. किशनभाईचा नवीन चेंडू घेऊन येणार किशनभाई आणि बॅटिंगला आहे ते पाहू शकता बालाजीने एकदम मिस केलाय. मिस केलेला चेंडू बालाजी. शेवटचा बॉल घेऊन येताना किशनभाई शेवटचा चेंडू घेऊन येताना बालाजी बॅटिंगमध्ये बालाजीने एकदम मारलेला चेंडू आणि 2 धावाचा प्रयत्न. पाहूया 2 धावा कंप्लीट होतात का नाही, पण बालाजी थकले असल्यामुळे 2 धावा कंप्लीट झालेल्या नाही. 7 ओव्हरमध्ये किती रन झाल्या? 7 ओव्हरमध्ये झाल्यात 71 रन, 72 टू विन. आणि पहिल्या डावाचं इथे संपलेलं आहे. आपण परत डाव सुरू करू.